मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी भ्रष्टाचार प्रकरणी अपडेट समोर येते। अभिनेता डिनो मोरियाच्या अडचणी आता वाढणारे। डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे। अभिनेता डिनो मोरियाची बुधवारी 6 तास चौकशी देखील झाली। कागदपत्रांच्या पडताळणीनंतर ही चौकशी झाली आहे। डिनो आणि त्याच्या भावाला पुन्हा चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे। मिठी नदी गाळ उपसा भ्रष्टाचार प्रकरणातील तपासासाठी अभिनेता डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी काही कागदपत्रांसह पाचारण केलं होतं। त्यानुसार डिनो बुधवारी इथे हजर झाला होता। त्याची 6 तास चौकशी करण्यात आली असून त्याच्याकडील कागदपत्रांची पडताळणी सध्या सुरू आहे। यापूर्वी सोमवारी डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची 8 तास चौकशी करण्यात आली होती। त्यावेळी त्यांनी केलेल्या दाव्यांबाबत पुरावे म्हणून काही कागदपत्रे आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। त्यानुसार बुधवारी ते पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले। या प्रकरणी अटक आरोपी केतन कदम आणि डिनो यांच्यात 2019 आणि 2022 या कालावधीत अनेक आर्थिक व्यवहार झालेत। त्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे। डिनो आणि सॅन्टिनो दोघेही 6 ते 6.5 तासांनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले। या प्रकरणातील आरोपी कदम न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेला त्यांच्या व्यवहारांबाबतची ही माहिती मिळाली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।